नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. खूप वेळेला आपल्याला कामाच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी अथवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या साठी वेगवेगळे दाखले गरजेचे असतात. तर या दाखल्यांच्या पैकीच एक दाखला आहे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजेच चारित्र्य पडताळणीचा दाखला किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर बऱ्याच वेळेला आर्मी, पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला या दाखल्याची गरज पडते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पोलीस व्हेरिफिकेशनचा जो काही दाखला आहे किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, तर हे आपल्या मोबाईल फोनवरून कुठेही न जाता कमी पैशामध्ये, जेवढी शासनाची फी आहे तेवढ्या पैशामध्ये कसा काढणार, तर या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. दाखला काढण्यासाठी आपल्याला किमान आपला एक फोटो, त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, 10वीचं जे काही सर्टिफिकेट आहे बोर्डाचं ते किंवा जन्माचा दाखला, कार्ड, कंपनीचे अपॉइंटमेंट लेटर किंवा कंपनीचे पत्र, पोलीस अधीक्षकांच्या नावे केलेला अर्ज व सहीचा नमुना, हे सर्व कागदपत्र योग्य साईजमध्ये आपल्याला आपल्या फोनमध्ये पहिल्यांदा सेव्ह करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे अपलोड करताना त्रास होणार नाही. आपल्या मोबाईल फोनमध्ये आपल्याला pcs.mahaonline.gov.in असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते तर ती वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. PCS म्हणजेच पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. तर याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत की रजिस्ट्रेशन किंवा अगोदर रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपल्याला लॉग इन. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जर अप्लाय करत असेल तर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपली जी काही जनरल माहिती आहे तर ती भरायची आहे. यामध्ये ॲप्लिकंट जो आहे तर त्याचं लास्ट नेम म्हणजेच आडनाव ते इंग्रजीमध्ये व मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. इंग्रजीमध्ये आपण व्यवस्थित टाईप केलं तर ते आपोआपच मराठीमध्ये देखील येते. त्याच्यानंतर त्याचं जे नाव आहे, जन्मतारीख किंवा जो पत्ता वगैरे आहे तर ही सर्व माहिती भरावी लागेल. इथं आता मी ही सर्व माहिती भरून घेतलेली आहे आणि आधार कार्ड नंबर जो आहे तर तो देखील टाकायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपण शेवटी आधार कार्ड नंबर टाकणार आहोत. त्यानंतर खाली आपल्याला काही नंबर दिलेले असतात, तर त्या नंबरपैकी जो विचारलेला आहे सेकंड किंवा लास्ट नंबर तर तो आपण टाकणार आणि त्यानंतर हे सबमिटवरती क्लिक करणार. सबमिट केल्यानंतर जर आपलं अगोदर रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्याच्यामध्ये मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज येईल. मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं होतं त्याच्यामुळं असा मेसेज आलेला आहे. याच्यावरती ओके केल्यानंतर आपण पुन्हा बॅक जाऊ आणि याचा पासवर्ड माझा विसरला आहे तर फॉरगॉट पासवर्ड करून आपण पुन्हा हा पासवर्ड कसा काढायचा हे देखील पाहून घेऊ, कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडून पासवर्ड विसरला जातो. ही साईट आहे ही आपण डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करणार आहे. आता इथं लॉग इन म्हणून आलेलं आहे, तर लॉग इनमध्ये आपण जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर टाकणार आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला एक 6 अंकी OTP येईल. रजिस्ट्रेशनसाठी जो मोबाईल नंबर वापरला असेल तर तो मोबाईल नंबर मी इथं आता टाकून घेत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट केले की आपल्याला OTP येईल. हा OTP आपल्याला टाकून पुन्हा पासवर्ड चेंज करावा लागेल. इथं आता हा 6 अंकी OTP आलेला आहे. हा OTP मी इथं टाकून घेते. OTP टाकल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही स्क्रीन आहे तर तो ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला आपला जो जुना पासवर्ड आहे जो आपण विसरलेलो आहोत तर तो बदलता येईल. इथं आता हे व्हेरीफाय करून घेतलेला आहे OTP. त्यानंतर पुन्हा इथं अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला जो नवीन पासवर्ड ठेवायचा आहे तर तो आपण टाकणार आहे. पासवर्ड टाकून घेऊन त्याच्यानंतर तो पुन्हा कन्फर्म करावा लागेल आणि पुन्हा खाली एक आपल्याला प्रश्न विचारला जाईल की इथं जे नंबर दिलेत त्याच्यापैकी दुसरा, तिसरा, मधला कुठला नंबर आहे तर तो टाका. तर आता मी इथं पासवर्ड चेंज करून घेतलेला आहे आणि तो कन्फर्म पण केलेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला जो तिसरा नंबर आहे तर तो विचारला गेलेला आहे, तो नंबर पण इथं टाकून घेते.
यामध्ये जो नंबर विचारलेला आहे तर तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आपण चुकीचा नंबर टाकला आणि जर सबमिट केलं तर पुन्हा तिथं आपल्याला मेसेज येईल की जो नंबर विचारलेला आहे तर तो व्यवस्थित टाका. त्यामुळं शक्यतोवर कॅप्चा टाईप करताना किंवा OTP टाकताना काही नंबर विचारले असतील तर ते टाकताना गडबड न करता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. शिवाय जो पासवर्ड आपण इथं ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये काही स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ वगैरे असे असावेत. त्यानंतर काही अंक असावेत, त्याच्यामध्ये कॅपिटल अक्षर असावं, स्मॉल अक्षर असावं आणि थोडासा कोणालाही पटकन ओळखता येऊ नये तर असा पासवर्ड आपण बनवायचा आहे. आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा खाली टाकून आपल्याला तो कन्फर्म पण करून घ्यायचा आहे. इथं आता पासवर्ड कन्फर्म करून घेतलेला आहे. तो सेव्ह करून ठेवला की वारंवार आपल्याला तो टाकावा लागणार नाही. पुन्हा आपला जो पहिला इंटरफेस होता तो आलेला आहे इथं. आता आपण इथं लॉग इन करून घेणार आहोत. लॉग इन करण्यासाठी जो आपण मोबाईल नंबर वापरला होता तर तो मोबाईल नंबर व पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर खाली कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा देखील आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे. कॅप्चा जर नीट ओळखत नसेल तर तिथं जे 2 बाण दिलेले आहेत उजव्या साईडला त्याच्यावरती क्लिक करून आपण पुन्हा दुसरा कॅप्चा घेऊन मग तो टाईप करू शकतो. जो कॅप्चा इथं दिलेला आहे तर तो टाईप करून घ्यायचा आहे व्यवस्थित. स्मॉल अक्षर असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटल, अंक असतील तर अंक, असं व्यवस्थित टाईप करून आपण ते आता पुन्हा सबमिट करणार आहोत. हे सबमिट केल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही फॉर्मचा इंटरफेस आहे तर तो ओपन होतोय. आता इथं हा कॅप्चा टाकून घेतला आहे मी आणि हे सबमिट केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. याच्यामध्ये आत्ता आपण हे जे काही होम पेज आहे तर त्या ह्याच्यावरती आहोत. त्याच्यामध्ये आपलं जो ॲप्लिकंट आहे तर त्याची सुरुवातीला माहिती भरलेली असल्यामुळे इथं नाव आलेलं आहे. स्क्रीनच्या डाव्या साईडला जे ऑप्शन दिसत आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. आता यामधला सर्व्हिसेस हा ऑप्शन ओपन करायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि असे 3 ऑप्शन ओपन होतील. ज्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन आहे की सर्टिफिकेट फॉर जे गार्ड असतात, सिक्युरिटी गार्ड, तर त्यांच्यासाठी. आणि तिसरं जे ऑप्शन आहे तर तो आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ॲब्रॉडसाठी. तर आपल्याला पहिल्यांदा याच्यातला कॅरेक्टर सर्टिफिकेट हा ऑप्शन चूज करायचा आहे. तो ऑप्शन चूज केल्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होतो. त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर काय माहिती भरायची आहे तर या संदर्भामध्ये दिलेलं आहे. पहिल्या फॉर्ममध्ये आपल्याला जे काही आपण इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्या दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार. जन्मदाखला लागेल, आयडेंटिटी प्रूफ लागेल, त्यानंतर सही लागेल, त्यानंतर आपला जो काही रेसिडेन्शियल ॲड्रेस वगैरे आहे तर त्या संदर्भामध्ये पण इथं माहिती दिलेली आहे. ही जी काही जनरल इन्फॉर्मेशन आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दाखल्यावरती आपल्याला कशा पद्धतीचे नाव पाहिजे तर हे टाईप करावं लागेल. तर याच्यामध्ये ज्याप्रमाणे आधार कार्डवरती नाव असेल तर शक्यतोवर त्याप्रमाणेच आपण दाखला घेतला तर उत्तम. आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती जसं नाव हवं आहे तर ते इंग्रजीमध्ये व मराठीमध्ये दोन्ही भाषांमध्ये आपल्याला इथं टाईप करावं लागेल. इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिक मराठीमध्ये ते नाव येतं आपलं. फक्त ते व्यवस्थित आहे की नाही एवढं चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ID प्रूफ विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये ID नेम याच्यात आपण पॅन कार्ड सिलेक्ट करणार आहोत. त्याचबरोबर इलेक्शन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन पण आहे, पण शक्यतोवर आपण पॅन कार्ड सिलेक्ट करू. पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर त्याचा खाली नंबर पण आपल्याला टाकावा लागेल, पॅन नंबर. तर तो पॅन नंबर मी इथं आता टाकून घेत आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर खाली परमनंट जो ॲड्रेस आहे तर तो विचारलेला आहे. ॲड्रेसमध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल ॲड्रेस टाकायचा आहे की घर नंबर कुठला, स्ट्रीट कोणती आहे, लँडमार्क काही आहे का, किंवा चौक वगैरे असेल तर त्याच्या संदर्भामध्ये पण तिथं आपल्याला लिहिता येईल. त्याचबरोबर आपला जिल्हा, तालुका व गाव देखील याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. आणि हे सर्व मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. हा जो काही ॲड्रेस आपण भरलेला आहे तर हा व्हेरीफाय करायची गरज असेल तर तिथं ऑप्शन येतो, तर तो व्हेरीफाय करा किंवा नको आपण सांगू शकतो. आणि त्याचबरोबर परमनंट ॲड्रेस जो आहे आपला तर तो देखील आपण सेम ॲज अबव हे सिलेक्ट करू शकतो. नसेल तर इथं हा जो ॲड्रेस आहे तर तो आपण टाईप देखील करू शकतो. गावाचे नाव टाकल्यानंतर शेवटी आपल्याला पिनकोड टाकावं लागेल व या ठिकाणी आपण केव्हापासून राहत आहोत तर त्याची तारीख देखील लिहावी लागेल.
जर आपण लग्नापासून त्या गावामध्ये राहत असेल तर लग्नापासूनची तारीख टाकू शकतो आणि जर जन्मापासून असेल तर जन्मापासूनची तारीख आपण टाकू शकतो. कॅलेंडरवरती आपल्याला जी योग्य तारीख असेल तर ती सिलेक्ट करून डेट कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो परमनंट नेटिव्ह ॲड्रेस आहे तर तो सेम अबव याच्यावरती क्लिक केलं आहे आपण आणि हा जो काही वरती भरलेला जो फॉर्म आहे, जी माहिती आहे तर ती आपण एकदा चेक करून घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळेला इंग्रजीमध्ये जे आपण टाईप करतो तो ॲटोमॅटिक मराठीमध्ये आल्यावर त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसून येतो. त्यानंतर खाली हे जे काही सर्टिफिकेट आहे तर ते आपण कशासाठी देत आहोत किंवा कुठल्या कंपनीसाठी देत आहोत तर त्याचं नाव वगैरे लिहावं लागेल. त्या कंपनीमध्ये आपण जे आपलं पद आहे, हुद्दा आहे तर तो लिहावा लागेल आणि कंपनी कोणती आहे तर ते देखील लिहावं लागेल. त्या कंपनीचा किंवा त्या संस्थेचा पूर्ण ॲड्रेस आपल्याला इथं टाकावा लागणार आहे की कुठं आपण काम करणार आहोत किंवा हे जर ऑफिस असेल तर ते कुठं सुरू आहे. तर इथं आपल्याला पूर्ण पत्ता मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये भरून घ्यायचा आहे. इथं आता मी ॲड्रेस वगैरे सगळं भरलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पिनकोड टाकावा लागेल. तर पिनकोड टाकून झाल्यानंतर हा पुढचा कॉलम आहे तर तो आपल्याला भरायचा आहे की जे काही आपण हा जो काही ॲप्लिकंट आहे तर त्यानं जे प्लेस सांगितलेला आहे तर तो तिथं केव्हापासून राहत आहे. तर याच्यामध्ये खाली कॉलममध्ये आपल्याला पहिल्यांदा आपलं नाव लिहावं लागेल व आपला संपूर्ण ॲड्रेस टाकावा लागेल आणि त्यानंतर किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत इथं राहत आहे तर हे सिलेक्ट करावं लागेल आणि सगळ्यात शेवटी आपल्याला शेवटचा कॉलम जो आहे तर तो पिनकोडचा आहे तर तो पिनकोड देखील तिथं लिहावा लागेल. ही भरलेली माहिती आपण नीट तपासायची आहे आणि त्यानंतरच नेक्स्ट पेज या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपल्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्याची उत्तरं द्यावी लागतील की आपल्या बॉडीवरती कुठला काही बर्थ मार्क वगैरे आहे का किंवा त्याच्यानंतर आपण कधी अरेस्ट झालेला आहे का तर तिथे येस नो ऑप्शन आहेत. आपण पॉलिटिकल पार्टीमध्ये कुठले आहोत का किंवा ॲप्लिकंटवरती काही फौजदारी गुन्हा वगैरे दाखल आहे का तर या संदर्भामध्ये माहिती विचारलेली आहे. येस नो ऑप्शन जे आहेत तर त्याच्यापैकी आपल्याला जो लागू असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण खाली पुन्हा एक आपल्याला कॉलम दिसेल ज्याच्यामध्ये आपल्याला ओळखणाऱ्या 2 लोकांची आपल्याला तिथं नाव, पूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर द्यायचे आहेत. इथं आपल्याला ओळखणाऱ्या 2 व्यक्तींची नावं आता मी लिहित आहे आणि त्यांचा पूर्ण पत्ता व त्यांचे फोन नंबर हे सर्व माहिती मी इथं आता भरून घेत आहे. इथं पहिल्या व्यक्तीचं नाव आपण टाईप करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांचा ॲड्रेस आपण टाईप करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांचा फोन नंबर. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीचं देखील आपण माहिती भरून घेतलेली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा फोन नंबर देखील इथं आपण लिहित आहोत आणि तो लिहिल्यानंतर पुन्हा एकदा ही भरलेली माहिती तपासून घ्यायची आहे आणि नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या अंगावरती जर कुठला बर्थमार्क नसेल तर तिथं काही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो की याच्यामध्ये आपल्याला आपलं पोलीस स्टेशन कोणतं आहे याबद्दलची माहिती भरावी लागेल. तर याच्यामध्ये आपला जिल्हा पहिल्यांदा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर लोकल पोलीस स्टेशन आपलं कोणतं आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता इथं जिल्ह्याचे ऑप्शन येत आहेत त्यातला जिल्हा मी निवडलेला आहे आणि लोकल पोलीस स्टेशन जे आहे तर ते देखील इथं मी निवडलेलं आहे. याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला येतात त्या ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल आपल्या जिल्हा आणि लोकल पोलीस स्टेशन जे आहे त्यांचा. आपण योग्य जिल्हा व लोकलचं जे काही पोलीस स्टेशन आहे तर त्याचं नाव व्यवस्थित सिलेक्ट केलं आहे की नाही हे एकदा आपल्याला चेक करून घ्यावं लागेल. त्यानंतर खाली डिक्लरेशनचा एक बॉक्स येतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला टिक करायचं आहे की वर सर्व सांगितलेली माहिती ही माझ्या समजुतीप्रमाणे बरोबर आहे. हे टिक केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणावरून आपण हा अर्ज भरत आहोत त्या आपल्या गावाचं नाव इथं टाईप करायचं आहे. मी आता इथं हे नाव टाईप करून घेत आहे आणि त्याच्यानंतर खाली तारीख ऑलरेडी आलेली आहे आणि हे आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती एक असा मेसेज येईल की युअर ॲप्लिकेशन इज सक्सेसफुली सबमिटेड आणि त्याचबरोबर जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्यावर देखील आपल्याला जे काही अर्ज आहे तर तो जमा झालेल्याचे मेसेज आपल्याला मिळून जाईल.
हा मेसेज मिळाल्यानंतर त्याच्यावरती ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढं आपला फोटो आणि सिग्नेचर व इतर जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते अपलोड करायचे आहेत. फोटो आणि इतर जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते अपलोड करण्यापूर्वी त्याची योग्य साईजमध्ये आपल्याला ते कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. PDF किंवा JPG फाईलमध्ये आपल्याला ते अपलोड करावं लागेल. तर ती साईज किती असणार आहे तर या संदर्भामध्ये आपण सर्वात शेवटी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण फोटो अपलोड करून घेऊ. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करावी लागेल. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर खाली 4 ग्रुपमध्ये आपल्याला डॉक्युमेंट विचारलेले आहेत. तर पहिल्या ग्रुपमध्ये आपल्याला जे 10वीचं सर्टिफिकेट आहे ते किंवा जन्माचा दाखला हे लागेल. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, इलेक्शन कार्ड इत्यादी घेऊ शकतो. तिसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला रेशन कार्ड देता येते किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल देता येते. आणि चौथ्या ग्रुपमध्ये आपल्याला कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर किंवा पोलीस अधीक्षकांच्या नावे आपल्याला ज्या कारणासाठी दाखला लागणार आहे ते कारण टाकलेला अर्ज हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. याची पण योग्य साईजमध्ये पहिल्यांदा आपण कन्वर्ट करून घेऊन फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊन मगच हा फॉर्म भरायचा आहे. याची साईज काय असावी हे देखील आपण शेवटी सांगणार आहोत. त्यानंतर हे सर्व जे डॉक्युमेंट आहेत तर ते आपल्याला अपलोड करायचे आहेत. अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. डॉक्युमेंट योग्य साईजमध्ये असतील तरच ती अपलोड केली जातात आणि अपलोड झाल्यानंतर तिथं सेव्हचं ऑप्शन येतो आहे. जोपर्यंत सेव्हचं ऑप्शन येत नाही तोपर्यंत आपण योग्य साईजमध्ये डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत हे ओळखायचं आहे. जेव्हा सेव्हचा ऑप्शन तिथे येतो तर आपण योग्य साईजमध्ये ते डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहेत असा त्याचा अर्थ होतो. सेव्ह केल्यानंतर हे डॉक्युमेंट अपलोड होतील. आता इथं आपण 4ही ग्रुपमधला एक डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येईल व आपल्या ॲप्लिकेशनचा ID देखील याच्यामध्ये आपल्याला दिला जाईल. त्यानंतर आपल्याला पेमेंट करावं लागेल. पेमेंटसाठी आपण ऑनलाईनचा किंवा CSCचा वगैरे ऑप्शन पण निवडू शकतो. पेमेंट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची रिसीट मिळते. पेमेंट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला पण आपल्याला फोनवरती मेसेज येतो की आपलं पेमेंट रिसीव्ह झालेलं आहे म्हणून. पेमेंट गेल्यानंतर आपण थोडा वेळ वेट करावं लागेल कारण ही जी काही ट्रान्झॅक्शन आहे लगेच अपलोड होत नाही. काही वेळानंतर आपल्याला पेमेंट रिसीव्ह झाले असा मेसेज येतो आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू शकतो. त्याची जी काही रिसीट आहे तर ती डाउनलोड आपल्याला करता येते. ऑप्शनमधून आपण आपला जो अर्ज आहे तर तो देखील डाउनलोड करून घेऊ शकतो. त्याचबरोबर जी आपली पैसे भरलेल्याची रिसीट आहे तर ती रिसीट देखील याच्यावरून आपल्याला डाउनलोड करून घेता येते. त्याची प्रिंट हवी असेल तर आपण घेऊ शकतो. आपलं ॲप्लिकेशन किंवा पेमेंटची जी काही स्लिप आहे तर ती डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला जो ॲप्लिकेशन ID मिळालेला आहे तर तो आपल्याला तिथे टाकावा लागेल आणि ते सर्च करावं लागेल. तरच आपलं ॲप्लिकेशन पण ओपन होईल आणि आपल्याला जी काही रिसीट आहे तर ती देखील डाउनलोड करून घेता येईल. 2 ते 3 दिवसामध्ये हे ॲप्लिकेशन लोकल पोलीस स्टेशननं ॲप्रूव्ह केलेलं आहे असा मेसेज आपल्याला आलेला आहे. यानंतर SP ऑफिसमध्ये हे पेंडिंग दिसत आहे. याचं स्टेटस पाहिजे तर आपण पाहू शकतो. पुढची जी काही प्रोसेस आहे तर ती देखील SP ऑफिसकडून झाल्यानंतर आपण डाउनलोडमध्ये जाऊन सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकतो. ॲप्लिकेशन भरण्यापूर्वी आपण जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते आपल्या फोनमध्ये योग्य साईजमध्ये करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फोटोची जी काही साईज आहे तर ती 5 KB ते 20 KBमध्ये असावी. त्याची जी विड्थ आहे तर ती 160 आणि हाईट जी आहे तर ती 200 ते 212 पर्यंत असावी. त्याचप्रमाणे जे सिग्नेचर आहे तर त्याची पण 5 KB ते 20 KBमध्ये ते असावं आणि त्याची जी रुंदी आहे विड्थ आहे तर ती 256 असावी आणि उंची 64 असावी. आणि जे इतर 4 डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहे तर ते 75 KB ते 100 KBच्या आतले असावे. या साईजमध्येच हे डॉक्युमेंट अपलोड केले जातील. अन्यथा तिथं सेव्हचा ऑप्शन येणार नाही. पोलीस व्हेरिफिकेशनच्या दाखल्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी फक्त 123 रुपये आपल्याला पे करावे लागतात. 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला लोकल पोलीस स्टेशनचं जे काही ॲप्रुव्हल आहे तर ते मिळालेलं आहे. पुढच्या 1-2 दिवसामध्ये SP ऑफिसचं जे काही ॲप्रुव्हल आहे तर ते देखील मिळेल व आपण ऑनलाईन
जे डाउनलोडचं ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये जाऊन सर्टिफिकेट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकतो. त्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईल फोनवरून घर बसल्या जे चारित्र्य सर्टिफिकेट आहे, चारित्र्याचा दाखला आहे किंवा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच चारित्र्य पडताळणी दाखला जो आहे तर तो कसा काढायचा या संदर्भामध्ये माहिती घेतली. निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.